दीड लागत मूल्यापेक्षा दीडपट भाव देण्याच्या अनुषंगाने केलेल्या घोषणेचं काय झालं? देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आपण भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र अद्यापर्यंत सर्वसामान्य असलेले शेतकरी शेतमजूर असेल यांना दिलासा मिळत नाही. या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल असं वाटतं. मोदी सरकारचा हा 12वा अर्थसंकल्प आहे. लागत मूल्यापेक्षा दीडपट भाव देण्याच्या अनुषंगाने केलेल्या घोषणेचं काय झालं हे त्यांनी अर्थसंकल्पात सांगावं. एवढंच नव्हे तर स्वामीनाथन आयोग लागू करू हे देखील मोदी सरकारने सांगितलं. त्याचं काय झालं तेही सांगावं. एवढंच नाही तर केंद्र सरकारने जाहीर केलेला जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत चाललंय हा असणारा जो अहवाल आहे त्या अहवालाचा देखील त्यांनी आज उहापोह करावा. थोडक्यात शेतकरी बेहाल आहे आणि त्याला दिलासा देण्याच्या अनुषंगाने कर्जमाफी करणार, MSP आणणार, स्वामीनाथन आयोगाची आपण अंमलबजावणी करणार हे सर्व आजच्या अर्थसंकल्पामध्ये सांगणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.